आजपासून बरोबर 7 दिवसांनी तू मरणार आहेस आणि हे अटळ आहे, अटळ आहे. अरे भामट्या, तुला कळतं का? अक्कल आहे का? काही काय बोल. वहिनी, वहिनी, वहिनी काय झालं वहिनी? वहिनी अहो तो खोटं बोलतोय तुम्ही. हे बापरे. अरे तुला काही कळतंय का? अरे बघ इकडे काय झालंय. अरे तुम्ही वहिनी, वहिनी अहो वहिनी काय होतंय तुम्हाला? अरे कुणी पाणी देतं का? काय झालंय? वहिनी, वहिनी, वहिनी चला घरी चला, चला चला चला. वहिनी पिशवी. वहिनी, हे देवा कितना हुआ भैया? 100 रुपीज. ये लो. वहिनी, ओ वहिनी, वहिनी चला चला. वहिनी, आई कॅश. वहिनी, आई लवकर या. वहिनी, वहिनी अहो चला ना. अगं काय झालं काय? अहो बघा ना, अभिलाषा वहिनी रिक्षात येत बाहेरच येत नाहीये. म्हणजे काय? अगं तिला काही होतंय का? वहिनी, वहिनी काय झालं? अभिलाषा? काय झालं? बोलत का नाही येत या? वहिनी घर आलं आपलं. तू तू एक काम कर, तू डॉक्टरांना फोन कर. अगं ही पडेल ना. जपून चल 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 आत घेऊन चल. अभिलाषा, अभिलाषा. मीरा, काय झालं ग एकदम असं हिला? डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं नाही ना? नाही, काळजी करण्यासारखं तसं काही विशेष दिसत नाहीये. नथिंग सिरियस. हा थोडं टेन्शनमुळे कदाचित असं झालं असेल. मी इंजेक्शन दिलंय. हा पण थोड्या वेळाने तुम्ही साखर पाणी मात्र त्यांना देत राहा. हो. आणि विश्रांती करू द्या त्यांना. अगदीच तसं काही वाटलं तर मला फोन करा, येईन मी. थँक्यू डॉक्टर. येतो. ओके. अभिलाषा, अभिलाषा. मीरा, मला आता सांग नक्की काय झालं तिकडे? हो आबा, आज सकाळी पेपर मधलं भविष्य प्रथमेश दादांनी वाचून दाखवलं यांना. त्यात असं लिहिलं होतं की आज महत्वाच्या व्यक्तीशी भेट होईल. झालं. सकाळपासून यांच्या डोक्यात हेच खूळ आहे की मला कोणीतरी भेटणार आहे, कोणीतरी भेटणार आहे. त्या महत्वाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी वहिनी मला त्या भाजी मंडईत घेऊन गेल्या. तिथे पण किस्साच झाला. एक भामटा भेटला मला. आणि त्यांना धक्का बसला. भर बाजारात त्या खाली बसल्या. तेव्हापासून अरे तेव्हा म्हणजे हा असा मूर्खपणा आहे तर. हो. म्हणजे कोणीतरी काहीतरी येऊन हिला सांगितलं आणि हिनं त्याच्यावर विश्वास ठेवला. मीरा, पण मी काय म्हणते की तू होतीस ना तिच्या बरोबर, मग ही त्या भामट्याच्या वाटेला गेलीच कशी? हो, तोच भामटा आमच्या वाटेला आला. तरी मी केवढं समजावलं वहिनींना, पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. बर, या गडबडीत प्रथमेशला कुणी कळवलंय का? नाही. तू एक काम कर, तू प्रथमेशला फोन करून सगळं कळव, त्याला बोलावून घे. तो बोलला ना हिच्याशी तर कदाचित हिला बरं वाटेल. आणि काशी, तू ही जरा बस हिच्यापाशी. हो बसते. अहो जरा चला. वहिनी, बहिणी, काय झालं? बोला ना तुम्ही. मगाचपासून सगळे तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न करते, तुम्ही बोलत का नाही घ्या? बहिणी, बस झाला आता, खूप झाला. नाही, तुम्हाला चांगलं नाटक करता येतं ते मलाही माहितीये, पण आता खूप झालं. हो बोला ना, गेले सगळे. हो तुम्ही तिकडे काय बघताय? मी बोलते तुमच्याशी. बहिणी बघा, आता तुम्ही जर बोलला नाहीत ना तर मी चिमटा काढे ना, चिमटा. चिमटा काढण्याची धमकी देते तरी बोलत नाहीये. हे
असं? वहिनी बोला ना काहीतरी. वहिनी अहो नाही त्यावेळेस किती बडबडता हो तुम्ही, डोकं खातात फालतू बडबड करून. आता बोला ना वहिनी. त्यापेक्षा गाणं गाता का हो एक? नाही चक्क गाण्याला नाही म्हणाल वहिनी. ओ वहिनी 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 खरंच तुम्हाला धक्का बसलाय की धक्क्याचं नाटक करताय? वहिनी ऐकूही जात नाहीये का तुम्हाला? बरंच झालं आता नुसती बडबड 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 बडबड. वैताग आला होता मला त्या बडबडण्याचा. हे बरं ऐकू आलं तुम्हाला. मगाचपासून विचारते तर एकही उत्तर दिलं नाही. वहिनी आता तरी बोलणार आहात का? मी सांगा ना वहिनी. हे बघा तुम्ही आता बोललात नाही ना तर मी इथून निघेन. मी जातेच कशी? प्रथमेश दादा येतील आणि काय करायचं ते बघतील. वहिनी मी खरंच चालले हा. वहिनी ओ वहिनी. अभिलाषा, हे अभिलाषा, अभिलाषा, हे अभिलाषा. झाली ना उलटी गिनती सुरू. अगं तू मला मारते सगळं. मी आहे अभिलाषा, मी आहे, मी तुझा आहो. तो कुठे? तो इथे होता ना. तो कोण तो? त्यांनी माझा हात धरला होता ना. अगं तो मीच आहे, मीच धरला होता हात तुझा आता. नाही तो इथे जो बसला होता. अगं मीच तर बसलोय ना, बघ ना मीच आहे बघ. अहो तो ज्यांनी मला माझं भविष्य सांगितलं की मी मरणार आहे म्हणून. ते मीच काय? तुला कोणीतरी तुझं भविष्य सांगितलं? अहो सकाळी नाही का वर्तमानपत्र वाचून तुम्ही मला माझं राशी भविष्य सांगितलं. मग तो मीच होतो, तेच तर. हो ती महत्वाची व्यक्ती मला भेटली बाजारात. हो त्या महत्वाच्या व्यक्तीने मला सांगितलं की मी 7 दिवसात मरणार आहे. माझ्याकडे फक्त 7 दिवस आहे. अहो मला मरायचं नाही. अगं अभिलाषा असं काही नसतं. अगं त्यांनी खोटं भविष्य सांगितलं असेल तुझं. असं काही नसतं खरंच. अहो त्यांनी मला सगळं बरोबर सांगितलं. तो खोटा असू शकत नाही. अगं अभिलाषा मी सांगतोय ना तो खोटा आहे. बघ मीरानी मला सगळं व्यवस्थित सांगितलंय. तो जो होता ना भविष्य सांगणारा त्याने तुझं खोटं भविष्य सांगितलं. अशी माणसं असतात अगं. म्हणजे तो खोटा होता तर? हो तेच सांगतोय, तो खोटा होता. तो खोटा होता पण अगदी खरा वाटत होता. पांढरं धोतर नेसलेलं, पांढरा कुर्ता होता, लाल पंचा, कपाळावर गंध कुंकू, पांढरी टोपीही होती. पण खोटा होता तो. देवा परमेश्वरा वाचवलंस रे बाबा. अहो बरं झालं तुम तो बघा तिकडे. कोण? कुठे का? तो उभा आहे तिथे. कुठे? तो तिथे उभा आहे. इथे काहीच कोणी नाही आहे इथे. कुठे? अहो तो बघा ना तिथे उभा आहे. एक मिनिट थांब. कुठे? अहो तुम्हाला दिसत नाहीये का? मला काही अहो, कोण कुठे आहे? तो हसतोय माझ्याकडे बघून. हा तो अगं हे बघ पडदा आहे. हा पडदा नाहीये. नाही काय आहे? तो होता तिथे. अभिलाषा असं काय करते सगळं? हा तू ना माझं ऐक. तुला सांगितलं ना असं काहीही नाहीये. तू काळजी करू नकोस. अगं तू शांत राहा. तू शांत राहा. तू शांत. अगं तुम्ही कुठे जाऊ नका. तुम्ही कुठे जाऊ नका. अगं, मी काय- तुम्ही गेलात तर तो येईल ना. नाही तो येईल. कोणी येणार नाही. अभिलाषा तू जाऊ नका. मला तो येईल. तो येईल.
प्लीज मला मरायचं नाही तू शांत राहा असं मला वाचव मला मरायचं नाही शांत हो शांत हो. ए गायत्री बरं झालं तो प्रथमेश आला. आता जरा अभिलाष सावरेल नाही. आबा आपण परत भेटायला जायला होतं प्रथमेश भाऊजींसोबत. नाही, अशा वेळेला नवरा बायकोना एकमेकांशी बोलून जो आधार मिळतो, जे बळ मिळतं ना, ते मिळालं नसतं. म्हणून मी प्रथमेशला एकट्यालाच पाठवलं. पण काय हे रस्त्यामध्ये कोणी फालतू माणूस सांगतो आणि त्याच्यावरती ही विश्वास ठेवते. हा वेडेपणा आहे का? आबा वेडेपणा नाही, भोळेपणा. वहिनी आधीच किती भोळे आहे. त्यात आज सकाळीच त्यांनी भविष्य वाचलं होतं. साहजिक आहे ना, विश्वास बसणारच. नाही, पण तिच्या मनातली ही भीती आपल्याला काढून टाकावी लागेल, नाहीतर ती काही वेडेपणा करेल. एक आयडिया आहे. आपण त्यांना पटवून दिलं की त्या धडधाकट आहेत, तर आपण त्यांच्या सगळ्या मेडिकल टेस्ट करू आणि रिपोर्ट नॉर्मल आले की दाखवू. सिंपल. इट इज नॉट दॅट सिम्पल मीरा. अहो, पण मला असं वाटतं मीरा म्हणते ते बरोबर आहे. एकदा रिपोर्ट्स नॉर्मल आले ना की कदाचित तिला बरं वाटेल. मीरा, तू डॉक्टरांना फोन कर आणि त्यांना सांग इमर्जन्सी आहे. रिपोर्ट्स लवकर मिळाले तर बरं होईल. हो. अभिलाषा, ए अभिलाषा, मी काय म्हणतो, बराच वेळ झाला ना आपण असेच बसलो आहोत. आता नाही आला ना तो? मी जरा जाऊन फ्रेश होऊन येऊ का? हातपाय वगैरे धुतले नाही ना मी ऑफिस मधनं आल्यापासून. शेवटी प्रश्न तत्वांचा आहे ना. हा, मी एक काम करू, मी जरा जाऊन फ्रेश वगैरे होऊन येऊ. हा, तू शांत राहा. हा हा, ठीक आहे. तू बसून राहा. मी एक काम करतो, आपल्या दोघांसाठी ना मस्तपैकी चहा घेऊन येतो आल्याचा. मग आपण दोघं बसू आणि छान शांतपणे चहा घेऊ. हा, ठीक आहे. तुम्ही कुठे नका जाऊ. तुम्ही कुठे नका जाऊ. तुम्ही गेलात ना तर तो येईल. अगं कोणी नाही, कोणी येणार नाही. आएगा गाने वाला. आएगा. हा अभिलाषा, हे छान आहे, हे छान आहे. तू गात राहा, म्हणजे तो नक्कीच येणार नाही, है ना? हो. गा. दीपक बगैर कैसे परवाने जल रहे, दीपक बगैर कैसे परवाने. मी फ्रेश होऊन येतो, तू गात राहा. तू गात असलीस ना की तो येणार नाही. म्हण, गाणं म्हण. म्हण. आएगा आएगा नको येईन तो तेव्हा. जा 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 कबूतर जा 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 जा. काय बडबडते मी. राम 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 राम. झाली माझी तक्रार करून नवऱ्याकडे. विश्वास ठेवला त्याने तुझ्यावर, तो ठेवणारच नाही. इतर कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण मी फक्त तुलाच दिसणार आहे. का? काय का? मी तुझा मृत्यू आहे. कुठे आहे? कुठे
कुठे अभिलाषा? अगं अहो, इथे आज अगं, मला दिसत नाहीये का हा? कोणीही नाहीये अभिलाषा. नाही, नाही, अगं, नाही. कोणीच नाहीये. अहो, तो मला म्हणत होता की तो माझा मृत्यू आहे. हे बघ, असं काही मला नाही मरायचं, मला वाटतं. असं काही नसतं. बरं, आपण एक काम करूया. माझं आहे, आपण डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टरांकडे कशाला? तुझ्या चाचण्या करून घेऊ ना आपण सगळ्या. तुम्हाला मी वेडी वाटते? नाही, वेडी नाही. मी काय म्हणतोय, आपण तुझ्या सगळ्या वैद्यकीय चाचण्या करून घेऊ. म्हणजे रक्तदाब, शुगर, असं जे काय असतं ना, म्हणजे ज्यांनी मृत्यू होऊ शकतो त्या सगळ्या चाचण्या आपण करून घेऊ. त्या जर सगळ्या नीट आल्या तर आपली खात्री होईल की तू मरणार नाहीये. है ना? कोणी सांगितलं तुम्ही मरणार आहात म्हणून? तुम्ही तर चांगला फ्रेश आणि हेल्दी आहात. अहो, तो देव्या आहे ना, देव्या, तो म्हणत होता की मी मरणार आहे म्हणून. अहो, कोणतीही गोष्ट घडायला काहीतरी कारण लागतं आणि तुमच्याकडे पाहिल्यावर तसं काही वाटत नाही. चांगल्या धडधाकट आहात तुम्ही, काही झालेलं नाहीये तुम्हाला. नाही, पण ते डॉक्टर, ओके, तुमच्या समाधानासाठी आपण काही तुमच्या टेस्ट करू. हा. त्यापूर्वी मला तुम्हाला चेकअप करावं लागेल. या, चला या. आपण तुमचे डोळे चेक करूया. चला, तोंड उघडा. आ करा. विषाची गोळी टाकू का तोंडात अभिलाषा? हा? कोण आहात तुम्ही? मी देव्या, डॉक्टर. डॉक्टर देव्या. हा? तुझा मृत्यू फक्त 7 दिवस. डॉक्टर, काय झालं? डॉक्टर, उठा. काय झालं? अहो, काय बाई आहेत क्या? हो मॅडम, मला काय मारून टाकायचा विचार आहे? अहो, केवढ्या जोरात ढकलत तुम्ही मला. कपाळ मोक्ष झाला असता माझा. माफ करा डॉक्टर. डॉक्टर देव्या आहे तो. डॉक्टर आहेत. अरे सुनील, त्यांचं ब्लड चेक कर आणि याला एक्सरेला पण घेऊन जा. अगं हो, तू शांत राहा. डॉक्टर आहेत ते. डॉक्टर. खुपसू का? इंजेक्शन जोरात खुपसू? तुझं सगळं रक्त काढून घेईल देव्या. हा. अहो, देव्या, रक्त. शांत राहा. अहो, देव्या. अहो, देव्यानी माझं रक्त काढ. अहो, केवढं रक्त काढलं बघा. अगं एवढंच लागतं चाचण्या करायला. तू शांत राहा. आता मी म्हणणार देव्यानी केवढं रक्त काढलं. नाही, देव्या नाही. तो वॉर्ड. आपण आता एक्सरे काढायला जाऊ. एक्सरे काढायला असू दे. एक्सरे काढायला जाऊ. चल ये, उतर. हळू पडशील ना. हळू. मी तुम्हाला सांगते, तो देव्याच होता. अगं नाही, तू चल आता. चल. तू घाबरू नकोस. बस थांब, डॉक्टर येतील मग आपण जाऊ. हा, घरी बस. नको. अगं तू बस, खाली बस. मी हात धरून बस. हा, काय नाही, बस. हा, डॉक्टर. मिस्टर प्रथमेश, हा. यांना काही झालेलं नाही. त्या एकदम नॉर्मल आहेत. त्यांना टेस्टची नाही, सायकॅट्रिस्टची गरज आहे. काय ते? हा, मी बघतो काय ते बघतो. कळलं का? हो. मानसोपचार तज्ञ. हो. अहो, मानसोपचार तज्ञ. माझ्या डोक्यावर परिणाम नाही झालाय. मी वेडी नाहीये का? मी वेडी नाहीये. हळू. अहो,
बघा ना काय बोलतोय तो. तू चल 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 चल. वेडा. सॉरी डॉक्टर. मिसेस रत्नबारकी